भाडं भेटले नाही म्हणून टेन्शन मध्ये रडू लागले तर लहान होतं बघा. तर भावांनो, जय शिवराजे शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज रोहितचा ब्लॉग स्टार्ट करतोय. तुम्हाला प्रश्न देखील पडला असेल, परंतु 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 ऐकून घ्या की तो माझ्याकडनं शिकतोय थोडंफार, त्यामुळं त्याचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय. तर असो, आम्ही दोघं जातोय आंघोळीला. यायचंय का तुम्हाला पण? तुमची आंघोळ झाली असेल तर कमेंट नक्की करा. आज साबण कोणता वापरला, किती वाजता झोपेतनं उठले, सगळं कमेंट करा. कारण की आम्ही जशी आमची लाईफस्टाईल तुमच्या सोबत शेअर करतो ना भावांनो, तसं तुम्ही देखील आम्हाला शेअर करा. आणि हे आपले रोहित भाऊ सोलापूरवाली, यांचे तुम्ही इंस्टाग्रामला रील्स वगैरे बघितले असेल. हे लवकरच यांचं युट्यूबला देखील पदार्पण होणार आहे. तर चला जाऊया आपण आंघोळ करण्यासाठी. काय एक साइड आहे. लय लय 2 दिवस आंघोळ केलं नाही. तिसरा दिवस आहे माझा आज इथनं पुणे बेंगलोर मध्ये. काय लोडचं काय जुगाड लागत नाही. बघूया आता आंघोळ तर करावं म्हणलं, फ्रेश जरा होऊया सगळ्या बसून काय मरा म्हणून. आणि ही रोहित भाऊंची गाडी 4 बोल्टी अशोक लेलंड 5 बोलते 5 बोल्टी आहे पाच बोल्टी का? हा सॉरी दादांनो, 5 बोल्टी अशोक लेलंड आहे, कारण की हिचा शेप जो आहे तो 4 बोल्टी सारखा आहे. आणि चला तुम्हाला आपली गाडी देखील दाखवतोय आता. तर ही आपली गाडी छत्रपती संभाजीनगरची MS-20GC 0932. तर मित्रांनो, कमेंट नक्की करा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा रोहित भाऊंच्या चॅनलला. ड्रायव्हर भावांनो, हाय रोहित सोलापूरकर. आणि ह्या गाड्या बघू शकता तुम्ही, असंख्य अशा गाड्या आहेत तिथं. तर चला आपण जातोय आंघोळीला, आणि आंघोळ केल्यानंतर पुन्हा येऊया याच ठिकाणी, कारण की आपल्याला याच्याशिवाय वाल्या कुठंच नाहीये. तर चला, मी घेऊन जातोय तुम्हाला थेट आंघोळीच्या ठिकाणी. आपण आंघोळ देखील करणार आहे. बाकीचे लोक आमचे आलेत आंघोळ करून, तर आता आम्ही चाललोय आंघोळीला. चला, लवकरात लवकर जायचंय, नाही तर पाणी संपून जाईन राव तिकडचं. काय सांगू तुम्हाला, असला अवघड झालंय ना. तर आम्ही पोचलो होतो आता शेतातल्या पाईपलाईनच्या पाईपवरती. बघा असं आंघोळ करायचं आपलं बोर आहे एक. ही आमची ड्रायव्हर लाईफ, ही आमची ड्रायव्हर लाईफ आहे. त्यासाठी मी वारंवार सांगत असतोय की गाडी घेऊ नका, गाडी धंद्यात येऊ नका. बरोबर आहे का नाही? बरोबर नाही. तर माझं असं म्हणणं आहे की गाडी कोणाला घ्यायची नाही. जे आपले माझ्या वयाचे पोरं आहेत ना, ते म्हणतात ना गाडी धंदा चांगले, तर काही चांगलं नाही. शाळा शिका, पुढे जावा. आता लग्न तर होणारच नाही ड्रायव्हर भावांनो. पोरी तुम्हाला कोणी देणार नाही. उद्या जर कोणाची पोरगी द्यायचं असेल तर पोरगा काय करता म्हणलं तर काय, मला ड्रायव्हर आहे तर कुणीच देणार नाही. चुकून पण देणार नाही की पोरगी माझ्या ड्रायव्हराकडे मी पोरगी देईल. का बरं की ड्रायव्हरची जिंदगी कधी कुठं काय सांगता येत नाही. का नाही म्हणता? मी आता बघितलंय का आमचं जीवन या असं आहे, पाणी मिळालं तर आंघोळ, जेवण भेटला तर जेवण करायचं, नाही तर उपाशी तापाशी चालायचं. असे आपले ड्रायव्हर आहे. कुठं जेवण पण भेटत नाही आपल्याला, कुठं पण झोप नाही, कधी शिस्तच नाही आपल्या ड्रायव्हरची. म्हणून म्हणतो मित्रांनो, गाडी धंद्यामध्ये चुकून पण पडू नका. काय माझं बरोबर चला, तर आम्ही पण आंघोळ करूया. तर मित्रांनो, आपली आंघोळ झालेले आहे. मग फ्रेश ते झालं मस्त. कसं वाटलं मग आंघोळ करून? एकदम. किती दिवसांनी आंघोळ केलं तुम्ही? मी आज 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाने आंघोळ केलं? हो, 2 दिवस बोरसाच होतो. अरे बापरे. कुठनं भरलं लोड? कुठं आमचं फिक्स आहे छत्रपती संभाजीनगर ते हॉस्पिटल. मग 20 रुपये किलोमीटर ना आलोय मित्रांनो. बापरे, एवढं रेट? हा मग. अरे बाप, पार्टीच आपली, बुकिंगच आपल्या माणसाचं आहे जवळच्या. आम्हाला एवढं भेटत नाही का? आम्हाला 20, 22, 21 असं 20 रुपये तर मिनिमम आम्ही त्या घेऊन येतो आपण लोड. तर आताच आंघोळ ते फ्रेश ते झालोय. मग आता बघूया गाडीत किती आहेत किती नाही. कडनं जायचं का? कधी भेटते कधी? तुम्हाला कधी वाटतंय कधी भेटेल आपल्याला लोड? आता आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी गाड्या भरतील आपल्या. बाप, तेव्हा पण तसंच आज बसायचं असंच. हा मग काय, दुसरा पर्यायच नाही ना. मग कुठं जायचं का फिरायला? ते उद्या जाऊया की, आपल्या प्रेक्षकांना सरप्राईज देऊया. उद्या कुठं जाणार ते आताच नाही सांगायचं व्हिडिओ मध्ये, असं म्हणतो. तर बघूया कुठं, तुम्हाला सांगेल मग व्हिडिओ पुढच्या ब्लॉग. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावं लागेल ड्रायव्हर भावांनो. तर बघू शकता एवढे गाड्या तिथं. इथं गाडी मामाची गाडी आहे अडॅम, आणि ह्यांच्या चॅनलचं नाव ही आहे. तर ही आमची गाडी, हे मामा.
चला मी आता दिवाबत्ती करतोय 12 वाजता. मैं हूँ RDM मामा आपका सबका प्यारा और ये हमारा रोहित भाई हमको खाना खिलाने लेके जा रहा है भाई. क्या खिलाएगा भाई हमें आज? क्या है, देखते हैं नाश्ते में क्या है, खाने में देखते हैं. अरे नाश्ते में नहीं, खाने में. अरे दोपहर हो गई है भाई. दोपहर हो गई है, तो आप दोपहर के बज रहे हैं, हमको भूख, हम जा रहे हैं खाना खाने के लिए. हाँ दोपहर की हमको भूख लग गई. क्या लोड के निकल रहे हैं. जॉब करने को जा रही है. ऐसा होटल है, तो यहाँ पे खाना मिलता है अच्छे सा. गरीबों का होटल. गरीबों का होटल है, तो ड्राइवर लोगों का होटल है. तो हम जा रहे हैं खाना के लिए, देखेंगे क्या है खाने में, क्या नहीं तुमको दिखाते हैं. आपको दिखाता हूँ. ये छोटा सा होटल है. ये मालिक है, ये मालिक है ठाकुर. यही है मालिक आहे तो. चलो तो देखते हैं क्या आहे खाणे में क्या नाही. तर बघू शकता मागं छोटस हॉटेल आहे. मग आलो आपण. तर बघू शकता आम्ही हे मागं हॉटेल आहे छोटस, म्हणजे ड्रायव्हर भावांसाठी. तर आम्ही हॉटेलला आलोय जेवायला. तर जेवणात बघा बघू शकता तुम्ही चपाती आणि दही आणि बीट आणि मुळा. तर हे आणि भाजीत ते काय मामा, कशाची भाजी आहे? आलू भाजी. आणि हे डाळ आहे का? हा ते डाळ आणि चटणी, लाल चटणी जी ड्रायव्हर भावाला आवडत ती खा. हा ती खावा. मग जेवण करून मग ऑफिसला जाऊया, बघूया लोडचं काय जुगाड लागतं का नाही. तर जेवण झालेलं आपलं, तर त्यासाठी थांबलोय. कितना हुआ सर जी? एक खाना 80 रुपये 80 रुपये. एवढं स्वस्त कुठं जेवण भेटत नाही भाई. 80 रुपये मध्ये किती पण चपाती खावा, किती पण काय पण खावा तुम्ही. दही आणि बीट, चांगले जेवण चांगले. 80 रुपये मध्ये स्वस्त मध्ये मस्त बरोबर. तर बघू शकता मी जेवण करून आलोय. तर आपल्याला लाइटिंग करायची होती गाडीत. कलरचे लाईट लावले तर पाऊस येतं. किती कलर आहेत? 4 आहेत ना? 4 कलर लाईट लावायला येतं. म्हणजे मला काय येत नाही बनवायला. हे भाऊ मला बसवून देतो. ह्याच्या गाडीत बसवलंय ना, तर म्हणलं मला पण बसवून दे. तर गाडीत लाइटिंग करायचं, बघूया कसं दिसतंय कसं नाही. आपली गाडी आहे. कुठला भाई तू? पुण्याचा आहे. तिथं असं असं लावायचंय, रात्रीच्या वेळी चांगलं दिसतंय. तर आपल्याला इथं कनेक्शनच भेटत नाहीये. मागा धरणं खालीवर करायला लागलं. आर्थिंग आणि वायर तर भेटतच नव्हतं आपल्याला. फायनली आपल्याला भेटलेलं आहे. वायर सटली खालची. कुठं निसटली ती खालची वायर सटली. हा राईट. हा आता भेटले कनेक्शन फायनली. उलटी वायर जोडत होते. आर्थिंगला जोडत नव्हतं, आर्थिंगला मेन जोडत होतं, त्याच्यामुळे ते लागत नव्हतं. तर फायनली आपल्याला कनेक्शन भेटलेलं आहे. कनेक्शनच कळत नव्हतं कुठं द्यायचं काय नाही. आडले. आता बटन बंद आहे. कशाला बटन? आता कशाला बटन लागतं? आता बटनचं काम कॅन्सल. काय पाहिजे होतं? काच लाव की त्याला. टेप पाहिजे. काय टेप आहे? काय? मिस्त्री आहे, नवीन मिस्त्री आहे. त्याला करंट कुठं द्यावा होते. त्याला अर्ध मध्ये चिकटपट्टीला. बघू शकता आता लागलेलं कनेक्शन. ओके किती एक अर्धा झाला का आपण खालीवर करतोय कनेक्शन साठीच. तर आपल्याला कनेक्शनच भेटत नव्हतं. तर फायनली कनेक्शन भेटलंय. बघूया असं लावायचं इथं नाही त्याला कलरचे. आणि हे काकाने सांगितले कनेक्शन कुठं द्यायचं काय नाही. हे लाईट काकाच्या दिसण्यावर जाऊ नका. काकाने लय सामान खाल्ले. काका आमच्या म्हणजे मी जेवढा वयाचा आहे ना, त्या टाइमला काका असा चिकन होता ना. लय फिरवले असं. आमिर खान, शाहरुख खानच्या आधी नाव काकाच निघायचं. सचिन होय काका. काका हसले म्हणले तर हाय. ते काच लाव त्याला पहिली काच. त्याची काच पॅक करून टाक. पॅक करू म्हणून. आता ह्याला होल पाडायचा. बोल नाही इथनं निघतं ना वायर. निघल नाही निघायची. ना निघते का? नाही निघायची. आपले अक्षय भाऊ आले तिथं. काय झालंय? काय करताय? काय बघ काय कनेक्शन देऊ लागलं लाइटिंग जरा. नाही म्हणा, त्याला होल पाडावं लागेल. झालं एडिटिंग सगळं. कधी टाकणार मग तू भाऊ? उद्या. तोंड बघ कसं झालं.
नंबर लावला ना तिथं चांगला आहे. एवढा लाईट लावायचे काय हा. भाऊ कलर कशी घ्यायची आता सांग. तर आपल्याला मोठ्या कलर मोठ्या चॉईस वायर करता येते. वायर मागं ना? पुढे बघायचं कुठलं लावायचं कुठं नाही. तर हे दोन आधी हे ना हे पिवळा हे निळा हिरवा लाल. अक्षय भाऊ जेवलो का नाही? एक काम कर पहिला एक काम कर हे जेवण कोणाचं भलं झालं आपलं जेवण सोडलं वाटतं का? ह्या दोन चिटकून घे आणि ह्या जोपर्यंत दोन भाडं इकडे भेटत चिटकून नाही घे. तोपर्यंत जेवण नाही करायचं. ह्या दोन इकडे चिटकवून घे ह्या दोन अक्षय इकडे भाऊनी चिटकवून म्हणले घे. काय? जोपर्यंत भाडं Connection भेटत करून. नाही तोपर्यंत जेवायचं आणि नाही. दोन वायरी आता जी म्हणजे शिल्लक आता आहेत ना, ह्याच्या दोन आणि ह्याच्या दोन. भाडं भेटत नाही 8 दिवस जेवणार नाही का एकत्र मग? जोडायचे. उपास हा मग तेच की. पाच श्रावणचं चांगलंय मग चल ना तुमचं. बाहेर जाऊ. थांबा जाऊया कुठे जायचं? बोर नाही होत का एका जागा बसून तुम्हाला? एक काय काय बोर होते म्हणून तर उद्योगच चाललाय ना बरोबर होते म्हणून तो आणलाय उद्योग करायला. बोर होते म्हणून तर हे करू लागलो आपण टाइमपास काहीतरी काय नवीन नवीन जरा जुगाड. आम्ही मागात धरणं अर्धा पाऊण तास झालं कनेक्शन शोधतोय. Connection च गावाला एक आहे. मिनिट सुद्धा बोर झालो ना. हा, पण असं काम सोडलं ना बोर होत नाही, जाऊ दे नको करायचं. खरंच बोर झाला ना कनेक्शन उडत फायनली कनेक्शन आम्ही भेटलेलं पहिला चिकट टेप लावून त्याला चिकट टेप लावायला नाही. तर डायरेक्ट ते बटन आपण आता ते कनेक्शन भेटत नव्हतं म्हणून आम्ही बटन आणायला जाणार होतो. तर काकाने सांगितलं बटन इकडनं तिकडे वायरला मग फायनली कनेक्शन भेटलं आपलं. ओके लावूया कसं कसं दिसतंय कसं नाही. चिकडपट्टा मारत झालंय का आम्हाला. मिस्त्री कसा आहे बरा आहे. तुम्हाला कोणाचं लाइटिंग फिटिंग करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दे. तुझा नंबर सांग रे. मुंबई ते बेंगलोर हायवे वर कुठं बी फोन करा. हा मुंबई ते बेंगळुरू कुठं पण फोन करा. गाडी दिसली की मग बसून देते. एवढंच की जरा चहा पाणी खर्च करावा लागतं ना. हा तेवढं तर करावं लागतं. हा फुकट पाकट मध्ये काय होत नाही. आशावर याचा चित्रदुर्ग बायपासवर जर काम करायचं झालं तिथं काहीतरी होऊ शकतं. हा चित्रदुर्ग का कधी आला मामा तुम्ही कधी आला? 2 दिवस झालं 2 दिवस झाला. काय काय इकडे काय वाटतं निघतंय का नाही माल? मालच गाड्यात आला ना तर काय काय माल निघते काय इच्छा गाडीत घातली गाडी वाईट झाला मग धंदा करायचं का नाही करायचं? काय आता डोकंच फिरणार भरलंय आता या गाडीचा हप्ता बोकांडी बसल्यात. जर सांगताल का म्हणजे लोक म्हणतात नवीन मला कमेंट करतात लोक तर भाऊ मला गाडी घ्यायचंय कसं नाही. नका घेऊ म्हणा बाबा धंदा नाही त्याला जरा एक तुमच्या उदाहरणामध्ये सांगा ना. नको नको गाडी बाबा धंदा नाही इथे एकतर हाय तेच वाई विकायला लागल्यात गाडी. हा त्याला सांगा जरा बघा पब्लिक ऐका. मार्च एंडला टायमिंगला गाड्या सगळ्यात कमी होत्यात. हा जर इकडे गाड्या भेटत नाहीत तिकडे गाड्या भेटत नाहीत काय बघा. तुम्ही जर जगण्याला इटल्या चाल ना बिंदास गाड्या घ्या. हा हे बात पॉइंट आहे पॉइंट. गाडीचे हप्ते थकलेले हा जाईनात हप्ते. ज्यांचं गाडीचं हप्ता नाही काय नाही त्यांचं बरं आहे धंदा. हा जे नील जे गाड्या- नवीन गाडी घेऊन धंदा करण्याचं करतात ना बाई आमचं म्हणणं तर शाळा शिका पुढे जावा. शाळामध्ये 2 पैसे कमी कमा पण ह्या गाडी धंद्यामध्ये पडू नका. हम्म. काय ना म्हणतो लय गाण फाडू धंदा आहे. पहिल्यांदा धंदा मार्केट कमी झालेलं आहे. ए थांब त्याला लाव. गाड्या असं पळतात फक्त बसतात का ते बघा असे बसवलेत आपण लाईन एका लाईन. लय मार्केट म्हणजे आता हे पावसाळ्यामुळे तर लय मार्केट कमी झालंय. आणि लोक ड्रायव्हर लोक असतात की हा बसून काय करायचं म्हणून कमी रेट मध्ये पळतात आणि आपल्याला फटका बसताय. काय म्हणतो खिशातनं पैसे टाकून डिझेल भरतात. हा. तर घ्यायचं असेल तर असं म्हणत नाही की तुम्ही घेऊ नका. तुम्हाला जर करायचं तर धंदा करायचा ना तुमच्या गाडीमध्ये तुमचं एक स्वतःचं काहीतरी असेल ना तर दुकान तर किराणाचं असं तसं मग स्वतःच्यासाठी घ्या. असं नाही की तुम्ही बाहेर लाईनवर चालवणार असं मारणार तर चुकून घेऊ नका. तर तुमचा एक स्वतःचा आधीचा व्यवसाय मग त्याला गाडी लागत असेल तर त्या गाडी घ्या नाहीतर गाडी घ्यायच्या चक्करवर पडूच नका. बॅकअपला आणखी एक बिझनेस पाहिजे. हा बॅकअपला असं नाही की एकाच गाडीवर म्हणजे गाडीवर तुम्ही धंदा करतो तर होणार नाही. तर बॅकअपला पाहिजे त्याला. असं की नवीन गाडी घेतल्यावर हप्ता महिन्याला माहितीये की कसं करत जमा करायलाच गाण फाटलेलं असते आणि तसल्यात गाडी हप्ता आलाय की पैसे खलास. त्यात पासिंग इन्शुरन्स लोकांना वाटते की पैसे खूप कमवते त्या मागचं किती तुम्ही सूर्यवंशी पिक्चर बघून अमिताभ बच्चन म्हणाला जा चाल एक सेकंड हँड बस घेईन त्याच्यावर 2-4 घेईन परत कंपनी उघडल. तसं काही होत नाही. रील आणि रियालिटी मध्ये लय खूप फरक आहे. फरक आहे. जे रील मध्ये दाखवतात तसं नसतंय. कुठं कुठं असतंय पण एवढं पण नसतंय. लय फरक लय म्हणजे जमीन आसमान का फरक आहे.
हे बाबा हे रील बनवते आणि हे याला ट्रिप भेटलोय आणि इथं जाते ते फक्त 1-2 दिवसासाठी असते. मग नंतर आम्ही 8 दिवस थांबतो एकाच ठिकाणी. गाण फाटत दररोजचे 300 रुपये हाताने घालावं लागतंय. काय नाही म्हणता का तुमचे किती जातात पैसे? आमच्या रोजचे 500 रुपये जाते. बघा आमचं तर बापरे त्यांचे 500 रुपये दिवसाला. लोक गावाकडे 500 रुपये कमवण्यासाठी दिवसभर जातात. आम्ही इथे बसून 500 रुपये घालतो. 500 रुपये घालतोय. असं आहे गाडी धंदा लय अवघड आहे. लोक म्हणतात गाडी धंदा करावं. माझं म्हणणं एकच आहे भाई, याच असेल तर समजून घ्या जरा, नाहीतर गाडी धंद्यामध्ये पडूच नका. एक टाइम ते काय म्हणतात की गु मध्ये दगड घातलेलं आणि शेणात दगड मारला की ते आपल्या जागा असं असं धंदा आहे गाडी धंद्यामध्ये. बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी किती गाड्या लागल्या तिथे. काय नाही एक एक दिवस एक एक तर 12-12 13-13 दिवस जावत दिवस आता गाड्या किती आहेत. तर ह्याला पिवळू लागलो, ह्याला कावर की बाज खाणं वायर जात नाही म्हणून. काय झालं? थंड होईल. मला वाटलं लागलं बोट, ते भाजलंय खाली. दाब त्याला दाब. जुगाड बोलतेस खूप जुगाड. अजून थोडं दाब, गरम करून अजून थोडं दाब. नाही अजून थोडं. अजून थोडं दाब, जड वायर रे, मी तुला तेच म्हणलं. जास्त नाही पगळ पाहिजे ते. राईट. कट कट म्हणले ना भेट बाहेर ती त्याच्यामुळे हे दिवस आहे. म्हणून म्हणतात जे मोठे लोक म्हणतात ना शाळा शिका, ते बरोबरच आहे. काय नाही हो. मोठी माणसं म्हणतात शाळा शिका. हे बघा मोठे माणसं ती बी आमच्या सोबत काही नाही होत. नाही त्यांना शिकून ना शेवटी इथे झाले तर त्यांना आता त्यांचा उद्योग करून बसलोय रे बाबा. त्याने आता त्यांना अनुभव झाला म्हणून सांगतात की हे धंदा करू नका. हा ना हो का? तर नाही सांगतात का नाही त्याला हे काय मला नंतर आठवलं की गाडीत होतं करवत, मग ह्याच्याने कापड लावलं. शिवून टाकायचं कवर फोर ते कुठे भेटते? कुशनपती जावं लागतंय. पुण्यात गेले ना कुठेही भेटून जाईल तुला. पुण्यात कुठे भेटणार? तर आपल्या मिस्त्रीने लाईट फिटिंग करून दिले. असं आहे आतलं. रात्री चांगलं दिसतं एक नंबर नाथपुळा. राहिले का रात्री रात्री बघूया मग. हा डास खुश खुश. हे भावाला भाडा भेटले. अहो, किती दिवस थांबला होता? 8 दिवस. किती भाडं लागलंय? लय कमी लागलं. रेट सांगू नको पण लय कमी लागले ना. म्हणजे कमी लागेल ना, बरोबर आहे. बरोबर आहे. कसं आहे चिकनं भरायचं आणि एवढं पुण्याला ना. आता तो बारका म्हणला ना बरोबर रेट. त्याचं काहीच काम नाही. खातो पितो झोपतो, दुसरं काय नाही. इथं ऑफिस मध्ये पण आला ना तिथं दिवसभर पडून राहतो. आणि ह्यो त्याचा मोठा भाऊ आहे. ह्यो बिचारा कष्ट करतो, तो फुकट खातो. कुठे गेला तर इथे कसं बघे दिसे ना. म्हणून त्याला रेट चांगलाच वाटतो. तर बघूया आपण कधी निघतो काय नाही. तर भाऊ थँक्यू. थांब जरा काय तर चहा ते प्यायला जाऊया. तर काय बघू शकता आपण चहा प्यायला आलोय. अक्षय भाऊ, रोहित भाऊ, जयदीप भाऊ. तर चहा पिऊया. तर इथं कपडे आलेत घ्यायला, म्हणजे विकायला आलं तर बघूया कुठलं घ्यायचंय. हाकी पण आले तर येणार का नाही मग दिलाय घ्यायचं. तरी आपल्याला ड्रेस आवडले ह्याच्यावर बघूया ठीक आहे ना. तुम्ही येणार का ना मग? घेतलं तर छोटा नाही सर. इससे तो छोटा नहीं है, यही छोटा है. और कलर दिखाना. ये भी छोटा है. काय लोड निघते की नाही वाटतात? अजून काय माहिती नाही. तर शनिवार आहे आज, जर गेलं तर उद्या रविवार 2 दिवस तरी काय निघणार नाही. सोमवारी मंगळवारी पण आपल्याला निघणार नाही. सोमवार तर निघणार नाही. नवीन दिवस आठवड्यात काय सांगू शकत नाही.
तर बघू शकता हे मी बघू बसतंय का बघा जरा तुम्हाला मॅच झालं तर नाही मॅच नाही होणार मॅच नाही होणार भैया ऐसे में अलग अलग नहीं है क्या थोड़ा सा कलर अलग नहीं है ये नहीं ये पैंट में मैच नहीं होगा ना पॅन्ट दुसरा देता पॅन्ट पब्लिक कसं दिसते जरा सांगा कमेंट मध्ये नाही दिसणार वाटतं एवढं मॅचिंग नाही झाली गाडी आपल्याला नाही होणार ना बघा शेट वेगळं दिसतंय जरा छान होत्या ना छान होते बघा कुठे घेणार जरा कॅन्सल करूया दुसरं घेऊया चालला मस्त जेवता तर गाईज आजचा आपला तिसरा दिवस आहे आजचा पण दिवस आपल्याला काय भेटले नाही आज शनिवार रविवार उद्या सुट्टी तर आपण आता असं वैताग करून आपण जेवण भूका लागले आपल्याला तर जेवायला चाललोय आपण बंद आहे का दुकान बाकी आहे का बी तर इथं पुढं हॉटेल आहे तर आम्ही चाललोय जेवायला तर भेटूया आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथं संपूया आपण